हाय स्टुडंट, आज आपण टी वायचा थर्ड चॅप्टर बघणार आहे ज्याचं नाव आहे लॅटिस व्हायब्रेशन्स. त्याच्यामध्ये सिलेबस आहे इलॅस्टिक व्हायब्रेशन ऑफ लिनियर वन डायमेन्शनल मोनोॲटॉमिक लॅटिस, एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी अँड डिस्पर्शन कर्व, इलॅस्टिक व्हायब्रेशन ऑफ लिनियर वन डायमेन्शनल डायटॉमिक लॅटिस, ऑप्टिकल अँड एकॉस्टिकल एक्सायटेशन्स इन आयनिक क्रिस्टल, एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन ऑफ डिस्पर्शन रिलेशन्स. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या चॅप्टरबद्दल इंट्रोडक्शन बघूया की इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं आहे की ए स्पेस लॅटिस इज रिगार्डेड ॲज द ॲरिया ऑफ ॲटम्स ऑर युनिट सेल इन 3 डायमेन्शन. बाय द टर्म लॅटिस व्हायब्रेशन वी मीन with the vibration of atoms about their mean position in a solid. It has been assumed that the atoms are connected with each other by elastic spring. When an external force is applied to excite any atom, the motion of these atoms is shared by all other atoms in a crystal, and a crystal vibrates as a whole. These are called as thermal vibration of the crystal or lattice vibration. Such a vibration takes place at any temperature, hence they are responsible for thermal properties of solid and give contribution to the heat capacity of matter. It has been assumed that the lattices are not continuous and homogeneous, but they are composed of discrete atoms. The aim of this chapter is to study the characteristics of a crystal vibrations in one-dimensional monoatomic and diatomic linear lattices. For simplicity, we will consider only one-dimensional lattice, which may be extended to and 3-dimensional lattices. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट जो बघणार आहे त्याचं नाव आहे की इलॅस्टिक व्हायब्रेशन ऑफ लिनियर वन डायमेन्शनल मोनोॲटॉमिक लॅटिस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर एक ॲटम कन्सिडर करायचा आहे आणि तो लिनियरली वन डायमेन्शनमध्ये आहे आणि तो व्हायब्रेट होतो असं कन्सिडर करायचे की अलॉंग एक्स ॲक्सिसला. Okay, let us consider the monoatomic linear lattice in one dimension extending along x-axis as shown in a figure 3.1. इथं जर 3.1 तुम्ही फिगर बघितली तर इथं तुम्हाला दिसेल की ह्या फिगरमध्ये तुम्ही एक ॲटम घेतला आहे पण तो काय होतो की एक्स ॲक्सिसवरती एक्सटेंड होतो म्हणजे काय होतं की तो जसा आपला सिम्पल पेंडुलम आपण जर लक्षात घेतला तर त्याचं मास काय होतं एक्सटेंड होतं. त्यावेळेला ते काय होतं ते पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला पण आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती पण जातं. तशा टाईपमध्ये हे आहे की जर आपण एखादा मास घेतला यन ते जर आपण हेच केलं त्याचं तर आपल्या लक्षात येईल की nth ॲटम्सला आपण जर ते कॅल्क्युलेट केलं तर आपल्या लक्षात येईल की त्याचं व्हायब्रेशन n+1 n+2 पॉझिटिव्ह ॲक्सिसला होणार आहे आणि इकडं निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला आपण गेलो तर n-1 आणि n-2 होणार आहे. पण ह्याच्यासाठी आपल्याला अशुम काय करायचं आहे तर द डिस्टन्स बिटवीन द नियरेस्ट नेबरहूड, जर दोन ॲटममधलं डिस्टन्स जर आपल्याला हवा असेल नियरेस्ट नेबरहूड म्हणजेच इंटर ॲटॉमिक डिस्टन्स जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याला आपण ए असा सिम्बॉल द्यायचा आहे आणि प्रत्येकाचं मास ईच ॲटमचं मास आपल्या स्मॉल एम आहे. इट इज ऑल्सो अश्युम दॅट ड्युरिंग व्हायब्रेशन ऑफ ॲटम्स देर एक्झिस्ट इंट्रॅक्शन ओनली इन द नेबरहुडिंग ॲटम्स. म्हणजे जर आपण व्हायब्रेशन दिली तर त्या व्हायब्रेशनमध्ये एक ज्या जवळजवळच्या ॲटममध्येच त्याचं इंट्रॅक्शन होणार आहे. नेबरहुडिंग ॲटम्स अँड हुक्स लॉ इज ओबेड. आता हे जर कशावरून आपण म्हणत असेल तर हुक्स लॉवरून आपण हे पाहतो. तुम्हाला हा हुक्स लॉ झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आपण काय कन्सिडर करणार आहे तर प्रोपगेशन अलॉंग एक्स डायरेक्शन, की हे जे व्हायब्रेशनचं प्रोपगेशन होतं आहे ते आपण एक्स डायरेक्शनला होतं आहे असं कन्सिडर करूया. विल डिस्कस only longitudinal mode. Under the equilibrium condition, the atoms are equally spaced, and when the vibrational motion is excited, then they will execute simple harmonic motion about their mean position. Let x0, x1, x2, xn-1 up to xn plus 1 up to etc. represent the displacement of atoms from equilibrium position. म्हणजे हे जे आपण सांगितलं की xn+1 xn निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर आपण काय म्हणतो xn-1 xn-2 हे त्याचं काय आहे तर त्या ॲटमचं डिस्प्लेसमेंट आहे. ओके, फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशनला जो मेन पोझिशनला ॲटम आहे त्याच्यानंतर आपण ज्याला व्हायब्रेट केल्यानंतर त्या ॲटमचं जे डिस्प्लेसमेंट होतं हे डिस्प्लेसमेंट म्हणजेच एक्सएन पोझिशनला जर तो एक्सएन ह्या इक्विलिब्रियम पोझिशनला जर तो ॲटम असेल तर तो ॲटम आपल्याला व्हायब्रेट केल्यानंतर xn+1 xn+2 असं इकडं निगेटिव्ह ॲक्सिसला पण डिस्प्लेस झालेला
दिसतो. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे तर इन ऑर्डर टू सेट ऑफ द इक्वेशन ऑफ फोर्स वी अश्युम द फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन नियरेस्ट नेबरहूड. द फोर्स ऑफ इंटरॅक्शन ॲक्टिंग ऑन nth atoms can be calculated in terms of the extension of the two spring which binds it with atoms n plus 1 and n minus 1. Hence the equation of motion of nth particle is given by mx double n x mxn double dot is equal to fxn plus 1 minus xn minus fxn minus xn minus 1, where f is a force constant or force of interaction per unit displacement. According to Newton's law, we can write m d2xn upon dt square is equal to fxn plus 1 plus xn minus 1 minus 2xn. तर आता आपण बघणार आहोत की आपण इक्वेशन कसं सॉल्व करायचं आहे. तर आपण काय बघितलेलं की इक्वेशन ऑफ मोशन ऑफ nth पार्टिकल इज गिव्हन बाय काय लिहिलं होतं आपण इक्वेशन तर mxn डबल डॉट इज इक्वल टू फोर्स ऑफ इंटरॅक्शन ॲटम xn प्लस 1 मायनस xn मायनस f xn मायनस xn मायनस 1. ओके, जर इथून आपण हा फोर्स एफ कॉमन काढला आणि ही इक्वेशन जर इक्वेट केली तर काय मिळेल आपल्याला xn प्लस 1 मायनस xn मायनस xn मायनस 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 प्लस xn मायनस 1. ओके, एफ फोर्स ऑफ xn प्लस 1 प्लस xn मायनस 1 आणि हा मायनस xn मायनस 2xn तुम्हाला इक्वेशन मिळेल. ह्याला म्हणते मी इक्वेशन 1. त्याच्यानंतर आपल्याला काय इथं एफ काय डिनोट करतो एफ इज अ फोर्स कॉन्स्टंट किंवा फोर्स ऑफ इंटरॅक्शन पर युनिट डिस्प्लेसमेंट. देन अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ अकॉर्डिंग टू Newton's law we can write x डबल डॉट xn डबल डॉट आहे त्याला आपण असं लिहू शकतो d2xn बाय dt स्क्वेअर. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला xn डॉट असेल तर तुम्ही काय लिहिता dxn बाय dt. हा एक डॉट म्हणजे इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, डबल डॉट आहे म्हणजे इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे असं याचं मिनिंग होतं. ओके, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर हेच इक्वेशन मी लिहिते m d2xn बाय dt स्क्वेअर is equal to force of xn plus 1 plus xn minus 1 minus 2xn. ओके, ह्याला मी म्हणते इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या इक्वेशनचं जर सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन आपण लिहिताना असं लिहितो काय लिहितो की xn इज इक्वल टू a इंटू e रेज टू मायनस आय ओमेगा टी मायनस KNA. हे आपण इक्विलिब्रियम पोझिशनसाठी लिहितो. ह्याच्यामधलं हे ए जे डिनोट करतो आपण तो ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल. ओके, देन आपण बघणार आहे ते इथं जे के आहे ते आहे 2π अपॉन ह्या केची इथं जे ह्या इक्वेशनमध्ये हे जे के डिनोट केले आपण त्याचं व्हॅल्यू 2π अपॉन लॅम्बडा आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो वेव्ह व्हेक्टर म्हणतो. ओके, देन आपण बघायचं आहे ते ह्या इक्वेशन 3 म्हणते इक्वेशन डिफरन्शिएट इक्वेशन 3. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येतच असेल ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं ई रेज टू एक्सच येतं. ई रेज टू ए एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं ई रेज टू ए एक्स इंटू ए. ओके, सो इथं dxn बाय dt काय येणार आहे तर dxn बाय dt हे ए ॲज इट इज हा कॉन्स्टंट आहे आणि ई रेज टू मायनस आय ओमेगा टी मायनस KNA असं डेरिव्हेटिव्ह आणि ई रेज टू आय ओमेगा टीचं काय येणार आहे मायनस आय ओमेगा. नेक्स्ट आपण काय करायचं आहे तर परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. परत डिफरन्शिएट केलं तर d2xn बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस आय ओमेगा
परत मायनस आय ओमेगा आणि ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के एन ए ॲज इट इज राहणार आहे. ओके, आता इथं जर आपण बघितलं ए स्क्वेअर मायनस आय ओमेगा त्याचा स्क्वेअर ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के एन ए. ओके, आता सॉरी इथं ए स्क्वेअर होणार नाही कारण हा ए कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहणार आहे कारण त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार नाही. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की ए आय मायनसचा स्क्वेअर प्लस आयचा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तर इथं आपण बघितलं तर ए इंटू आयचा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के एन ए. पण तुम्हाला माहीतच आहे की आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते तर नेहमी ती -1 असते. सो मायनस ए ओमेगा स्क्वेअर ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के एन ए. ही झाली इक्वेशन नंबर, कशाची व्हॅल्यू आहे तर d2xn/dt स्क्वेअर. ह्याला मी म्हणते इक्वेशन नंबर 4. ओके, नेक्स्ट मी जर बघितलं इक्वेशन नंबर 4. अगेन फ्रॉम इक्वेशन 3 वरून आपण असं लिहू शकतो xn+1 असं लिहू शकतो की ए इंटू ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के एनच्या जागी आपण n+1 लिहायचं आहे इंटू ए. आणि xn-1 कसं लिहू शकतो, हे ॲम्प्लिट्यूड तसंच राहणार आहे ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के, पण इथं एनची व्हॅल्यू आपल्या काय आहे kn-1. सो इथं हा ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्याला मी म्हणते इक्वेशन 5, ह्याला मी म्हणते इक्वेशन 6. आता ह्याच्यानंतर हे जे आहे सगळं जे आपल्याला इथं दिसतंय की इक्वेशन 3 इक्वेशन 3 इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 हे आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. ओके, किंवा इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. सबस्टिट्यूट इक्वेशन 4, 5 and 6 इन इक्वेशन 2. काय करायचं आहे तुम्हाला, इक्वेशन 2 मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत, सबस्टिट्यूट करायच्या आहेत. इक्वेशन 2 मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आता इक्वेशन 2 काय आहे माझं अगोदर मी लिहून देते. d2xn/dt स्क्वेअर इज इक्वल टू फोर्स ऑफ xn+1 प्लस xn-1 मायनस 2xn. ह्या जर मी व्हॅल्यू इथं पुट केल्या, फोर्स एफ ए xnची व्हॅल्यू xn+1ची व्हॅल्यू काय ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के n+1 इंटू ए आणि प्लस ए इंटू ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के n-1 इंटू ए आणि -2 इंटू ए रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के एन ए. ओके, आता ह्या सगळ्यामध्ये बघितलं तर आपल्याला कॉमन एफ तरी इथं आहेच आहे, पण ह्या ए ॲम्प्लिट्यूड ए माझा कॉमन निघतो. त्याच्यामुळं मला पुढं परत काय मिळतं की हाय ई रेस टू मायनस ओमेगा टी, हाय ई रेस टू मायनस ओमेगा टी आणि हाय ई रेस टू मायनस ओमेगा टी माझा काय होणार आहे तर, आणि इथं पण मला ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. इथं पण मी ह्या इक्वेशनमध्ये इथं पण मी d2xn/dt स्क्वेअर आपल्याकडे व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला, जी काय आहे -a ओमेगा स्क्वेअर ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मायनस के एन ए. ओके, अशी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ओके, आता ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर इथं बघा -a ओमेगा स्क्वेअर ई रेस टू मायनस आय ओमेगा टी. आता इथं जर तुम्ही बघितलं, जर हे सगळं तुम्ही सॉल्व केलं तर इथं तुम्हाला हा ए आणि इकडचा ए तुम्ही जो कॉमन काढाल तो कॅन्सल होईल. हा ई रेस टू मायनस आय ओमेगा टी इथं आहे, हा इक्वेशनमध्ये सगळ्या इक्वेशनमधून हा ई रेस टू मायनस आय ओमेगा टी सुद्धा कॅन्सल होईल. म्हणजे इथं मला काय काय मिळेल बघा, इथं माझं काय राहील a ओमेगा स्क्वेअर मायनस a ओमेगा स्क्वेअर मायनस a ओमेगा स्क्वेअर ई रेस टू मायनस आय ओमेगा टी आणि मायनस के एन ए राहील प्लस ई रेस टू के एन ए राहील. एफ ऑफ ए ई रेस टू मायनस आय ओमेगा टी मी सगळ्यामधून जर कॉमन काढलं तर मला आत ब्रॅकेटमध्ये काय मिळेल तर ई रेस टू मायनस
हा +1 आणि हा -1 आणि हा 1 के एन ए पण माझा सगळा कॅन्सल होईल आणि माझ्याकडं राहील काय बघा की ब्रॅकेटमध्ये माझं काय राहिलं आता e⁻k n+1 इंटू ए, इथं प्लस होणार आणि e⁻k n−1 इंटू ए आणि -2e+k n ए माझ्याकडं शिल्लक राहील. आता इथं हा जर माझा बघितला तर हा आणि हा कॅन्सल होईल, हा ए कॅन्सल होईल. इथं काय राहील माझ्याकडं -m. इथं माझ्याकडं परत k-n-a कॉमन निघेल. हा k-n-a हा बघा हा ए आणि हा ए कॅन्सल झाला. e⁻⁻t e⁻⁻t कॅन्सल झाला. इकडं काय राहिलं माझं e⁻², e⁻k-n-a -m-2 e⁻k-n-a माझं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं काय राहील माझ्याकडं आता जर तुम्ही बघितलं इथं तर इकडे माझ्याकडं काय राहिले तर हा f राहिले आणि ब्रॅकेटमधून मी आता इथं e⁻k-n-a मी ब्रॅकेटमधून कॉमन काढते e⁻k-n-a. जर इथून मी e⁻k-n-a कॉमन काढलं तर इथं माझ्याकडं काय राहिलं e⁻k-a राहिलं. त्याच्यानंतर हा आय इथं राहणार आहे कारण आय सगळ्याला मल्टिप्लाय आहे. ओके e⁻ik राहिला आणि इथं जर मी बघितलं तर प्लस e⁻−ik राहिलेलं आहे आणि -2 फक्त इथं राहणार आहे. ओके त्याच्यानंतर जर आपण बघितलं की हा e⁻k-n-a आणि हा e⁻k-n-a कॅन्सल होणार आहे. -m⍵² माझं ह्या साईडला राहणार आहे आणि इकडं काय राहणार माझं फोर्स ऑफ e⁻ik प्लस e⁻−ik -2. आता मला काय मिळवायचं आहे इथं कॉस किंवा साईन मिळवायचं आहे. तर f इज ऑफ ह्या टोटल टर्मला मी काय करणार आहे ह्या दोन टर्मला 2 डिव्हाइड करणार आहे. 2 डिव्हाइड करायचं असेल तर मला इथं 2 मल्टिप्लायही करावं लागेल. सो 2 मी मल्टिप्लाय करते e⁻ik प्लस e⁻−ik अपॉन 2 -2 हा आपल्याकडं ऑलरेडी -2 आहे. ओके त्याच्यानंतर मी काय केलं की f2 आता माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे e⁻i प्लस e⁻−i अपॉन 2. सो इथं काय मला मिळालं आहे कॉस ka -2 2 मी कॉमन काढला तर मला काय मिळालं 2f cos ka -1 ओके नेक्स्ट मी इथं काय लिहिलं की हा 2f मी ह्या -m⍵² अपॉनला आणणार आहे. -m⍵² अपॉन 2f इज इक्वल टू cos ka -1 जर तुम्ही इथं लास्ट इक्वेशन बघितलं काय होतं लास्ट इक्वेशन m⍵² अपॉन 2f इज इक्वल टू 1 - cos k. ओके त्याच्यानंतर मी बघितलं की मला हा cos k पॉझिटिव्ह पाहिजे आणि हा 1 काय पाहिजे मला लास्ट इक्वेशन आपलं हे नव्हतं cos k -1 होतं. ओके आता cos k मला हा cos k निगेटिव्ह पाहिजे आणि 1 हा पॉझिटिव्ह पाहिजे. सो मी काय करते m⍵² अपॉन 2f इज इक्वल टू 1 - cos k. पण जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर 1 - cos थिटाचा फॉर्म्युला आहे 2 sin² θ/2. ओके मायनस आपण लिहू शकतो इथं. ओके त्याच्यानंतर माझं काय आहे -m⍵² अपॉन 2f इथं थिटाऐवजी माझं ka आहे. सो -2 sin² ka/2. ओके -2 sin² ka/2. ओके त्याच्यानंतर इज इक्वल टू हा 2f मी इथं मल्टिप्लाय करते m⍵² 2f -2 sin² ka/2. हा 2 × 2 4 झाला -m⍵² मायनस इज इक्वल टू -4f sin² ka/2. हा मायनस मायनस प्लस होईल m² इज इक्वल टू 4f sin² ka/2.
टू. त्याच्यानंतर मी जर बघितलं तर मला ओमेगा स्क्वेअर इकडं पाहिजे आणि हा यम मी इकडं नेते. सो काय मिळेल मला 4f अपॉन यम साइन स्क्वेअर के ए बाय टू. नेक्स्ट मी काय करते तर ओमेगा हा इकडं रूटमध्ये नेते आहे. तर रूटमध्ये मी नेल्यानंतर ही टर्म टोटल रूटमध्ये येईल यम साइन स्क्वेअर के ए बाय टू. आता हा स्क्वेअर हा साईनचा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. √4 म्हणजे 2 आन्सर आलं. सो ओमेगा इज इक्वल टू मला काय मिळेल 2 रूटमध्ये माझं एफ अपॉन यम राहील आणि हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल झाला. सो इथं माझं फक्त राहील साइन के ए बाय टू. सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2 रूट एफ अपॉन यम साइन के ए बाय टू आपलं इक्वेशन आलेलं आहे. पण आता ह्या ओमेगाला मी डिव्हाइड बाय केनं डिव्हाइड करणार आहे. सो इकडं ह्या साईडला पण मला केनं डिव्हाइड करावं लागेल. एफ अपॉन यम साइन के ए बाय टू. त्याच्यानंतर मी जर बघितलं तर सो ओमेगा इज इक्वल टू मला काय मिळालं तर पुढं गेल्यानंतर मला काय मिळालं ओमेगा अपॉन के मिळालं. ओके, ओमेगा अपॉन के मिळाल्यानंतर मला काय झालं की 2 अपॉन के. तर ह्या इक्वेशनला मी काय करणार आहे तर साइन के ए बाय टू. ओके, ह्या इक्वेशनला मी डिव्हाइड के ए बाय 2 करणार आहे. सो मला इथं मल्टिप्लाय ही के ए बाय 2 करावं लागेल. आता हा टू कॅन्सल होईल, हा के कॅन्सल होईल. सो मला इक्वेशन काय मिळेल ओमेगा अपॉन के इज इक्वल टू रूट एफ अपॉन यम. हा एक इकडचा राहील, तो मी इथं आधी लिहिते साइन के ए बाय 2 अपॉन के ए बाय 2 मला इक्वेशन मिळेल. ओके, अपॉन के ए बाय 2 मला इक्वेशन मिळणार आहे. हा इक्वेशन मला मिळालं तर ओमेगा अपॉन के इज इक्वल टू ए इंटू रूट एफ अपॉन यम साइन के बाय 2 अपॉन के ए बाय 2 असं इक्वेशन मिळालेलं आहे. आता हे ए रूट एफ यम आहे, रूट एफ अपॉन यम जे आहे त्याला मी म्हणणार आहे व्ही नॉट. ओमेगा अपॉन के इज इक्वल टू व्ही नॉट साइन के ए अपॉन 2 आणि अपॉन के ए बाय 2. आता त्याच्यानंतर तुम्हाला जर बघायचं असेल तर ही आहे तुमची फेस वेलॉसिटी. देअरफॉर फेस वेलॉसिटी इज इक्वल टू व्ही पी. त्याचं नोटेशन आहे किंवा सिम्बॉल आहे व्ही पी. फेस वेलॉसिटीचा सिम्बॉल आहे व्ही पी. व्ही पी इज इक्वल टू काय आहे तर ओमेगा अपॉन के म्हणजेच व्ही नॉट इंटू साइन के ए बाय 2 अपॉन के ए बाय 2. आता ह्याच्यानंतर तुम्हाला जर बघायचं असेल तर आता परत मी काय घेणार आहे तर डब्ल्यू घेणार आहे. का? कारण ओमेगा घेणार आहे. ओमेगा म्हणजे त्याच्यासाठी मला ग्रुप व्हेलॉसिटी काढायची आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 इंटू रूट एफ अपॉन यम साइन के ए बाय 2. आता ह्याचं मी जर डी ओमेगा केलं तर काय होईल 2 ॲज इट इज एफ अपॉन यम ॲज इट इज साइन के एचं काय होईल कॉस के ए बाय 2 इंटू ए अपॉन 2 इंटू डी के. सो देअरफॉर हा डी के मी अपॉनला घेते. डी डब्ल्यू अपॉन डी के इज इक्वल टू हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. त्याच्यानंतर मला परत काय राहिलं ए रूट एफ अपॉन यम कॉस के ए बाय 2. ओके, सो देअरफॉर हा ए एफ एम अपॉन 2 ए रूट एफ अपॉन यमला मी परत काय म्हणणार आहे व्ही नॉट म्हणणार आहे. डी ओमेगा बाय डी के इज इक्वल टू व्ही नॉट इंटू कॉस के ए बाय 2. Okay, so therefore group velocity is equal to VG. ग्रुप व्हेलॉसिटीचं सिम्बॉल काय आहे तुमचा तर VG. VG इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी के इज इक्वल टू व्ही नॉट कॉस के ए अपॉन 2. ओके, हे 2 पार्ट आपण ह्याच्यावरून बघणार आहे. राहिलेले पार्ट जे आहेत की के इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा व्ही जी जर आपण ग्रुप व्हेलॉसिटी फेस व्हेलॉसिटी घेतल्यानंतर आपल्याला ब्रिलियन झोन वगैरे कसा मिळतो ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.